दरम्यान तरुणाईच्या अर्थसंकल्पाकडनं नेमक्या काय अपेक्षा आहेत जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. पाहूया ठाण्यामधली तरुणाई काय म्हणते. माझ्याबरोबर आता तरुणाई आहे. एका कॉलेजची मुलं आहेत आपल्याबरोबर आता, जे तरुण आहेत आणि त्यांना देखील बजेटकडून अनेक अपेक्षा आहेत. त्यांच्या नेमक्या काय अपेक्षा आहेत ते आता आपण जाणून घेऊया. अपेक्षा असं आहेत की दरवर्षी रेल्वे आणि जे आपलं आर्थिक बजेट असतं ते वेगवेगळं सादर होतं, पण यावर्षी रेल्वे आणि आर्थिक बजेट हे एकत्र सादर होतं. त्यामुळे कदाचित रेल्वेला थोडं कमी बजेट दिलं जाण्याची शक्यता आहे. आता आम्ही तरुणांचं प्रमाण भारतात जास्त आहे, तर आपण विद्यार्थ्यांसाठी एक सेपरेट जर लोकल डब्बा सुरू करू शकलो तर असं एक. आतापर्यंत जेवढं बजेट जय जवानसाठी झालं तेवढं बजेट तुम्ही जय किसानसाठी करावं अशी अपेक्षा आहे. शेतकऱ्यांवरती वेगवेगळे प्रकारचे हाल झालेत असे आम्ही बघितलेत टीव्हीवरती. तर शेतकऱ्यांसाठी एक वेगळं बजेट आणि खूप चांगलं बजेट करावं अशी आम्ही अपेक्षा करतो. शेतकऱ्यांची आत्महत्या हा प्रश्न एक खूप गंभीर प्रश्न आपल्या महाराष्ट्राला पडले आहे, तर त्याच्यावरती तुम्ही सोल्युशन काढावं आणि खूप उद्याचं बजेट खूप छान निर्माण करावा शेतकऱ्यांसाठी अशी आमची अपेक्षा आहे. आपली जी कॅशलेस इकॉनॉमी आहे ती नेटवर चालते किंवा इलेक्ट्रॉनिक ॲप्लिकेशन्सवर, इलेक्ट्रॉनिक मार्केटवर चालते. तर माझी अशी अपेक्षा आहे की इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स आहे त्यांचे दरात आणि त्यांच्या करमध्ये थोडी कमतरता व्हावी, जेणेकरून सगळ्यांनाच ते वापरता येतील, सगळ्यांनाच युजेबल असतील. आता सध्या आम्ही एज्युकेशन कंप्लीट झालं आहे, सो पुढे आम्हाला बँकिंगमध्ये सेविंग वगैरे करायच्या, म्युच्युअल फंड्स असतात, त्याच्यामध्ये ज्या काही टॅक्सेस वगैरे असतात त्याच्यामध्ये पण काहीतरी आम्हाला सुविधा मिळायला पाहिजे की जेणेकरून आम्ही जास्तीत जास्त म्युच्युअल फंड्स या सेविंग्स आहेत त्या बरोबर करू शकतो.